नमस्कार शेतकरी मित्रांनो, कष्टाची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। 1/7/2026 या लागणीची तयारी आपण आता करत आहोत। जवळपास 2 एकर आपण हे क्षेत्र लागण करणार आहोत। तर 4.5 फूट सरी आणि 7 फुटाची सरी असं आपलं या 2 एकराचं नियोजन आहे। तर आता ही 7 फुटाची सरी आहे। ही सरी आता 4.5 फुटाची आहे। तर या 4.5 फुटाच्या सरीमध्ये आपण ऊस लागण करताना ही सरी आहे ती 4.5 फुटाची आहे। तर 4.5 फुटावर आपण या ठिकाणी 2 फुटावर रोप लागण करणार आहोत। 4x2 अशी याची लागण असणार आहे। आणि पावसाच्या अगोदर आपण ऊसाची सरी काढून ठेवत आहोत। त्यामुळे एक चांगल्या प्रकारची सरी, जबरदस्त सरीचा रिझल्ट आपल्याला मिळाला आहे। जवळजवळ 4.5 महिने हे रान आपलं तापत होतं। त्यामुळं चांगल्या प्रकारची सरी या ठिकाणी आपल्याला पाहायला। तर रान तापल्यामुळे यावर्षी आपल्याला पाहू आपण यावर्षी उत्पन्नामध्ये नक्की वाढ होत आहे का, आणि शेती तापल्यानंतर कशा प्रकारे ऊसाच्या ॲव्हरेजमध्ये आपल्याला बदल होतोय हे आपल्याला यावर्षीच्या हंगामामध्ये 26-27 हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कष्टाची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। या ठिकाणी 1/7/2026 लागण्याची सरी आपण काढत आहोत। ही जी सरी आहे ती असणार आहे 7 फुटाची। आपण 3.5 फुटाची सरी काढलेली आहे। या एक सरीमध्ये आपण या ठिकाणी ऊसाची लागण करणार आहोत। 7x1.25 फुटावर अशी आपण या ठिकाणी रोपाची लागण यामध्ये करणार आहोत। हे साधारणतः क्षेत्र आहे 7 फुटाचा। आपण पहिल्यांदाच प्रयोग करत आहोत शेतामध्ये। तर हा प्रयोग करत असताना कशा प्रकारचे ॲव्हरेज आपल्याला 7 फुटाच्या सरीमध्ये गावते, त्यासाठी हे अर्धा एकराचं क्षेत्र आपण या ठिकाणी 7 फुटावर सरी तयार करत आहोत। आणि बाकीची सर्व सरी आपण काढलेली आहे। ती बाकीच्या सर्व क्षेत्राची सरी साधारणतः आपण 4.5 फुटाची काढलेली आहे। त्यामध्ये साधारणतः आपण 4.5x2 फुटावर अशी लागण त्यामध्ये करणार आहोत। आणि पहिल्यांदाच हा प्रयोग आपण या ठिकाणी 7 फुटाच्या सरीचा अवलंब करत आहोत। त्यामुळं शेतकरी मित्रांनो, ऊस रोपे लागण तसेच ऊसाचे ॲव्हरेज आपल्याला कशा प्रकारे गावणार आहे याची सर्व माहिती या चॅनलवर दिली जाईल। तरी सर्व शेतकरी मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर जरूर करावे। धन्यवाद।